या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालात बाजी मारत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या धामणी पॅटर्न राज्यात अव्वल ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने 8वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये धामणी टास्क फोर्सच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. याही वर्षी धामणी खोरीतील 200 पेक्षा जास्त विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी तर 600हून अधिक विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. धामणी टास्क फोर्सने यावर्षी 10 सराव चाचण्या घेतल्या होत्या. या सराव चाचण्यासाठी कळे, कोतली परिसर, कुंभी, कासारी, धामणी, तुळशी, भोगावती नदी काठावरील हजारो विद्यार्थी सहभागी होते. याच परिसरातील तात्यांच्या दातृत्वातून या परीक्षा संपन्न होत होत्या. एकीकडे शैक्षणिक सुविधांची वणवा तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या या भागातून शेतकरी मोलमजुरांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंचायत समिती गगनबावडा, गट शिक्षणाधिकारी RR कुंभार, संजय गांधी विद्यालय पणुत्रेचे अध्यापक रवी माळे, कळ्याचे वेदांत पाटील यांनी विशेष प्रकारे या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे.